सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार श्रोते हो. खरं तर असं म्हणतात की विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसल्या की त्यांनी बेसिक्स वरती भर जास्त द्यावा. आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामध्ये जे काही एकंदरीत वातावरण आहे किंवा जी काही मार्केटची परिस्थिती आहे ती बघता इन्व्हेस्टर्स सुद्धा बेसिक्स वरती भर द्यावा असं सांगितलं जातंय. म्हणजे नेमकं काय, ही कॉन्सेप्ट काय आहे? अतिशय वंडरफुल प्रश्न आहे मॅडम. कारण आत्ताची सिच्युएशनच अशी आहे की सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे की काय करावं, इन्व्हेस्टर म्हणून काय करावं. आणि जर बघितलं मार्केटची परिस्थिती मागच्या 15 दिवस महिन्याभरातली, तर सोने चांदीचे भाव उतरत आहेत, इक्विटी प्रत्येक शेअरच्या किमती घसरत आहेत, तेलांच्या किमती वधारत आहेत, FD ला तेवढं व्याज मिळत नाहीये आणि एकंदरीतच महागाई वाढतीये, इन्कम त्या रेटने वाढत नाहीये. आणि अशा सगळ्या द्विधा मनस्थितीत इन्व्हेस्टरने स्वतःला कसं प्लेस करायचंय किंवा स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या कशा पद्धतीने बघितल्या गेल्या पाहिजेत, म्हणजेच बेसिकचा विचार कसा करायचा आहे. म्हणजे हे सांगताना मला इथे असं नमूद करायचंय की जेव्हा आपल्या आजूबाजूला परिस्थिती पूर्ण निगेटिव्ह आहे, माझी मानसिकता पूर्ण निगेटिव्ह झालेली आहे, जसं तुम्ही विद्यार्थ्याचं मॅडम उदाहरण दिलं की विद्यार्थी घडताना एका परीक्षेत त्याला कमी मार्क आलेत, चाचणी परीक्षेत, त्यानंतर त्याने टर्म एंड एक्झाम दिली, तिथेही कमी मार्क आलेत. मग त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा त्या विद्यार्थ्याने कॉन्सन्ट्रेशन कशावर वाढवायचंय, तर फंडामेंटल्सवर कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय, बेसिकवर कॉन्सन्ट्रेशन करायचंय. कारण जर ते बेसिकच कच्चं असेल तर कदाचित येणारा प्रत्येक रिझल्ट हा निगेटिव्ह असू शकतो. सो हेच जर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपल्याला जोडायचंय आणि आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आत्ता फंडामेंटल्स ऑफ इंडियन इकॉनॉमी काय सांगताय, तर भारताची सध्याची परिस्थिती, भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणारी ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. एक क्रमवारीचा जर विचार केला तर भारत हा सध्या जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं ग्रोथ होताना येणाऱ्या पुढच्या 10 वर्षांच्या कालावधीत आपण टॉप 3 मधली आर्थिक सर्वात मोठी इकॉनॉमी असणार आहोत असे आकडे सांगतायत. जेव्हा आपण GDPचा विचार करतो, इतकं मोठं जागतिक मंदीचं सावट, म्हणजे मी जागतिक मंदी अशा अर्थाने म्हटलं की आज मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध पुकारलं गेलेलं आहे, अमेरिकेनं त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि एकंदरीतच भयावह परिस्थिती असताना भारताचा विकास दर, ग्रोथ ही 7% जवळपास स्थिरावलेली दिसताना दिसते. हे अधोरेखित करण्यासारखं आहे. जेव्हा आपण निगेटिव्हिटीचा विचार करतो तेव्हा फंडामेंटल ऑफ बेसिक्सचा विचार करताना काय पॉझिटिव्ह इंडियन इकॉनॉमीमध्ये आहे याचा विचार करणं, हे अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करणार आहे. आता हे सगळं सांगताना 3 मुख्य पिलर आहेत इंडियन इकॉनॉमीचे जेव्हा आपण इंडियन इकॉनॉमीच्या फंडामेंटल्सचा विचार करतो. तर पहिलं पिलर काय आहे, तर सेवा क्षेत्र. सो हे अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं इंजिन आहे. भारताचं बँकिंग, टेलिकॉम, IT मध्ये असणारं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व भारताने निर्माण केलेलं आहे. म्हणजे आज टेलिकॉमचा जर विचार केला तर भारतात अगदी कुटुंबातली लहानातली लहान व्यक्ती, मग ती मे बी 7-8 वर्षांची असेल किंवा मग कुटुंबात 80 वर्षाचे गृहस्थ असतील, हे
मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरताना दिसतात. म्हणजे मोबाईल क्रांती असं आपण त्याला म्हणू शकतो. टेलिकॉमची मोठी क्रांती भारतात झालेली आहे. IT क्षेत्रातही भारताचं मोठं वर्चस्व आहे जेव्हा सर्व्हिस सेक्टरचा विचार होतो. आता विथ AI इंडियन IT वर खूप मोठा परिणाम होईल वगैरे असं खूप बोललं जातं. परत हे निगेटिव्ह बोललं जातं. पण जेव्हा चीप लेबर वापरण्याचा विचार होतो तेव्हा प्राधान्य इंडियाला दिलं जातं. सो इंडियन IT हे अजूनही ग्रॅज्युअली फ्लरिश करत राहील. ओके. दुसरा महत्वाचा पिलर काय तर उत्पादन क्षेत्र. केवळ सेवाच नाही तर आता आपण म्हणजे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, संरक्षण साहित्य भारत स्वतः बनवत आहे. PLI सारख्या योजनांमुळे म्हणजे गव्हर्नमेंटनी जी PLI स्कीम लॉन्च केली याच्यात गुंतवणुकीत वाढ होताना आपल्याला दिसते. म्हणजे फॉरेन मधून येणारी FDI ची गुंतवणूक आणि डोमेस्टिक लेवलला होणारी गुंतवणूक इंडियाच्या बाबतीत वाढताना दिसते. तिसरं आणि महत्वाचं जे आहे कृषी क्षेत्र म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर, जे इंडियाचं कायमच पायाभूत क्षेत्र राहिलेलं आहे आणि भारताची 50% जास्त लोकसंख्या ही आजही शेतीवर अवलंबून आहे. आधुनिकीकरण आणि ॲग्रीटेक मध्ये बोलबाला इंडियाचा तयार झालेला आहे. म्हणजे इंडियाची फ्रूट इंडस्ट्री असेल किंवा ग्रेन इंडस्ट्री असेल, आपण खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करताना दिसतो आपल्या इथलं असणारं प्रोडक्शन. सो इंडिया ह्या 3 पिलरवर बसलेली आहे जेव्हा फंडामेंटलचा विचार होतो. आणि फायनली डिजिटल क्रांती याचा पण विचार झाला पाहिजे जेव्हा इंडियन फंडामेंटल्सचा विचार होतो. UPI हा एक आविष्कारच आहे जेव्हा आपण इंडियन इकॉनॉमीचा विचार करतो. आज जगाच्या पाठीवर बघितलं तर हायएस्ट डिजिटल पेमेंट अगदी 2 रुपयांपासून 2 लाख, 5 लाख, 10 लाखांपर्यंतची पेमेंट आपण UPIच्या माध्यमातून करतो. ओके. सो डिजिटल क्रांती ही इंडियाच्या बाबतीत ही नेक्स्ट लेव्हलला आहे. डेटा क्रांतीचा आपण विचार करू. जगातील सर्वात स्वस्त डेटा हा भारताकडे आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातही ई-कॉमर्स आणि ऑनलाईन शिक्षण पोहोचलेलं आहे. आता या सगळ्या क्रांतीचा एकंदर विचार करता इंडियाचं फंडामेंटल हे अधोरेखित करण्यासारखं आहे आणि हे स्ट्रॉंग आहे. बरोबरच पायाभूत सुविधांचा जो आपल्याला विकास होताना दिसत नव्हता, जो गेल्या 15-20 वर्षांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर होताना बघतोय, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू, आणि ज्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटने स्वतःची बाजू कायम उजवी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी मोठं ॲलोकेशन गव्हर्नमेंटने तिथे दिलेलं आहे. सो या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करता इंडियन फंडामेंटल्स हे नक्कीच चांगले आहेत जेव्हा 7% ग्रोथचा विचार होतो आणि सस्टेनेबल ग्रोथचा विचार होतो. सो मार्केटची निगेटिव्हिटी, युद्धामुळे होणारी परिस्थिती, या सगळ्या निगेटिव्हिटीचा विचार करण्यापेक्षा जसा विद्यार्थी फंडामेंटलवर फोकस करतो तसं इन्व्हेस्टरने विद्यार्थी बनून फंडामेंटल ऑफ इंडियन इकॉनॉमीवर भर द्यायचा आहे आणि इन्व्हेस्टर म्हणून कायम इन्व्हेस्टेड राहायचे, पॉझिटिव्ह राहायचे फॉर इंडियन इकॉनॉमी. वा, क्या बात आहे. या युद्धाजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला खरंच काय करणं गरजेचं आहे इन्व्हेस्टर म्हणून, हे किती सोप्या भाषेमध्ये आपल्याला वाणी सरांनी समजून सांगितलेलं आहे. तेव्हा श्रोते हो, कुठेही न डगमगता, न घाबरता तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य आहे की नाही याचंही मार्गदर्शन तुम्ही क्रिसेंटमधनं घेऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडमधून. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.